बातमी आहे कोविड-19च्या संदर्भातली। कोरोना विषाणू हा चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला। अमेरिकन गुप्तचर संस्था CIA च्या अहवालातून संशय व्यक्त करण्यात आलाय। कोरोना विषाणू नैसर्गिक नाही, चीनच्या लॅबमधून लीक केला गेला असं CIA ने या अहवालात म्हटलंय। CIA च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात कोविड-19 साठी चीनला जबाबदार धरण्यात आलंय। कोरोना विषाणू हा चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाल्याचा संशय हा व्यक्त केला गेलाय। अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA ने एक अहवाल प्रसिद्ध केला आणि या अहवालामध्ये अमेरिकेच्या या CIA गुप्तचर संस्थेने हा संशय व्यक्त केलाय। तो कोविड-19 हा विषाणू हा नैसर्गिक नसल्याचं या अहवालात म्हणण्यात आलंय। तर चीनच्या प्रयोगशाळेतून हा विषाणू बाहेर आणला गेला असा संशय CIA ने या अहवालामध्ये व्यक्त केला। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातला तपशील घेऊया। शिवाजी, काय नेमकं CIA ने आपल्या या अहवालामध्ये म्हटलेलं आहे? सुरुवातीला सगळ्या जगाला याची चिंता होती की हे बायोलॉजिकल हत्यार म्हणून एखाद्या लॅब मधून हा व्हायरस बाहेर पडलेला आहे का, आणि या संदर्भात जगभरातील तपास यंत्रणा तपास करताना पाहायला मिळत होत्या। तर याच्या सगळ्यात महत्त्वाची तपास यंत्रणा म्हणून अमेरिकेच्या गुप्तचर संस्था असलेली CIA कडे पाहिलं जातं आणि त्यांचं म्हणणं असं आहे की चीनच्या लॅब मधून हा कोविड-19चा व्हायरस बाहेर पडल्याचा त्यांचा दावा आहे। त्या संदर्भात त्यांच्याकडे पुरावे असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनानं आणि CIA चे माजी संचालक विलियम बर्न्स यांच्या आदेशानुसार हा अहवाल तयार करण्यात आला होता आणि ट्रम्प प्रशासनात नव्यानं CIA संचालक मंडळात जॉन रॅटक्लिफ यांच्या आदेशानुसार हा अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला आहे। आणि या सगळ्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की चीनच्या लॅब मधून हा व्हायरस बाहेर पडला होता आणि अनेक ते नैसर्गिकरित्या पसरल्याचा दावा करण्यात आला होता। मात्र चीनच्या गुप्तचर माहितीच्या आधारे जर आपण पाहिलं तर या तेथील यंत्रणांचा अभ्यास करण्यात आलेला आहे अमेरिकेकडनं, आणि त्यामधून त्यांचं अमेरिकेच्या गुप्तचर मंत्र्यांचं म्हणणं आहे की हा अहवाल चीनच्या लॅबमधून बाहेर पडला होता। आणि सातत्यानं या संदर्भातला वाद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि अलीकडच्या काळामध्ये चीनमध्ये अनेक नवीन व्हायरस जे आहेत ते बाहेर पडताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे चीनमध्ये अनेक शहरं जी आहेत पुन्हा एकदा लॉकडाऊन झाल्याची माहिती सातत्यानं समोर येते। तर नक्की चीनमध्ये काय घडतंय हे एक गूढ आपल्या समोर सातत्यानं असतं। त्याच दरम्यान आता नव्यानं पुन्हा एकदा असं सांगितलं गेलंय की चीनच्या लॅबमधून हा व्हायरस जो आहे तो बाहेर पडला होता। त्यामुळं चीनच्या वुहान प्रयोगशाळेमधून कोरोनाच्या प्रसारावर प्रश्न उपस्थित केले गेले होते आणि आता पुन्हा एकदा US डिपार्टमेंटने देखील अशा पद्धतीने अहवाल दिल्यानं पुन्हा एकदा चीनच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। बरं, धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।